या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। घनकचऱ्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावणे ही काळाची गरज आहे। घनकचऱ्याचं संकलन, साठवण, वाहतूक प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पुनर्वापर इत्यादी बाबी घनकचरा व्यवस्थापनात येतात। हे करत असताना परिसराचं सौंदर्य व स्वास्थ्य टिकेल आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा पद्धती अवलंबणं आवश्यक आहे। जगातील एकमेव असा महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प रेनगर या अभिनव अशा सुंदर नगरीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी रेनगर, म्हाडा आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झालाय। सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत तुळजापूर रोड येथे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सदरच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली आहे। गुरुवारी 4 जानेवारी 2024 रोजी महापालिका आयुक्त कार्यालयात रेनगर, म्हाडा आणि महानगरपालिका यांच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन त्रिपक्षीय करार आयुक्त सोमप्पा व रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी सोलापूर महानगरपालिकेकडून उपायुक्त मच्छिंद्र गोलप, म्हाडाकडून उपअभियंता मिलिंद अटकळे, रेनगरकडून अध्यक्ष नलिनीताई कलबुर्गी, सचिव युसुफ शेख मेजर यांनी घनकचरा व्यवस्थापनावर त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली। आज इथे आपली जी रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि मोठी आशिया खंडातली सर्वात वसाहत जी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आकाराला आली आहे, तर त्याचं लवकरच माननीय पंतप्रधानांच्या हस्ते घरांचं हस्तांतरण होणार आहे। आणि ज्या वेळेला लोक इथे राहायला जातील तर त्यावेळेला जो कचरा निर्माण होईल तर त्याचं घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात आज करारनामा जो आहे तो महानगरपालिका, रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि म्हाडा असा त्रिपक्षीय करारनामा आज इथे सही करण्यात आला। त्याच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीचे जे काही रहिवासी आहेत आणि तिथला जो कचरा निर्माण होणार आहे तर त्याची प्रक्रिया महानगरपालिकेचा जो ऑलरेडी तुळजापूर रोडला जो एक वेस्ट प्लांट आहे, आमचा घनकचरा प्रक्रिया उद्योग आहे किंवा प्रकल्प आहे, तर त्याच्यामध्ये त्याची प्रक्रिया केली जाणार आहे। तर मला आनंद आहे की रेनगर हाऊसिंग सोसायटीचा स्वतःचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होईपर्यंत सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून इव्हन आमच्या हद्दीच्या बाहेर जाऊन ही सुविधा आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा तिथल्या सगळ्या रहिवाशांना लाभ होईल अशी आशा मला वाटते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।